शेतकऱ्यांच्या जीवावर अनेक नेते जन्माला येतात। कुणी स्वकर्तृत्वावर नेते बनतात तर कुणावर वारसा हक्काने नेतेपद लादलं जातं। राजकीय गुण शून्य असलं तरी आपल्या पूर्वजांच्या जीवावर नेता बनता येतं। मग पण पुढं नेतेपणाचं पितळ आपोआप उघडं पडतं। पंढरपूर तालुक्यात देखील असा एक नेता जन्माला आलेला आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरू लागले आहेत। एकीकडे शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचा हाव आणायचा आणि दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचा त्यांचा उद्योग। चंद्रभागेच्या काठावर फिरून आपलं कल्याण करून घेण्यात ज्यांना धन्यता वाटतं, ज्यांच्यामुळे शेतकरी बांधवाचं तोंड मात्र काळे पडलेत। एका सहकारी साखर कारखान्याचा या चेअरमन महाशयाने अनेक शेतकरी राजाला पुरतं भिकारी बनवायचं ठरवलं असल्याचं दिसून येत आहे। आमदार होण्याचं डोहाळे देखील या महाशयांना लागले आहेत, पण अजून तरी कुठं डाळ शिजताना दिसून येत नाही। कुणाच्या जीवावर हे आमदार होणार? ज्या शेतकऱ्यांची ताकद मिळायला हवी त्या शेतकऱ्यांना तर त्यांनी आधीच जार्जर केलं गेलंय। घाम गाळून कष्ट काढून पिकवलेल्या ऊसाचं बिल द्यायला हे साहेब तयार नाहीत। उंबरटे झिजवून या बळीराजाच्या चपल्या झिजल्या, पण ऊसाचं बिल मात्र काही मिळत नाही। अलीकडे झालेल्या या निवडणुकीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत यांच्या चेअरमन साहेबांची पुरती दमछाक झाली। अभिजित पाटील यांनी तर त्यांच्या तोंडाला देखील फेस देखील आणला गेला होता। ऊस उत्पादकांची बिले दिली असती तर कदाचित ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती। बरं, जे झालं ते झालं, पुन्हा तरी दुरुस्ती करून घ्यायला हवी आहे की नाही? अजूनही काही गरीब शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाहीत। अखेर हा बळीराजा पूर्णपणे वैतागला गेलाय। खोट्या भूलथापा ऐकून कंटाळला गेलाय। पोकळ रुबाब पाहून काही शेतकरी देखील हैराण झालेत। शेवटी काही शेतकरी वर्गांनी थेट चेअरमन साहेबांच्या बंगल्यावर गेले आणि त्यांनी तिथेच स्थान मानलेत। शेतकऱ्यांनी तिथेच उपोषण सुरू केलं। आता शेतकरी दारातच उपोषणाला बसल्याचं पाहून चेअरमन साहेबांनी खिशातला पांढरा पेक रुमाल काढला आणि चांगले 2-4 वेळा आपला घाम पुसून घेतला। ज्यांना त्यांच्या कपाळावर आलेला घाम दिसला, पण शेतकरी शेतात राबताना काळ्या मातीत त्यांची किती घाम जिरला हे त्यांना ते काही दिसलं नसेल। अखेर त्यांची पुन्हा एकदा एक युक्ती वापरली गेली। थातूर मातूर समाधान करत त्या शेतकऱ्यांना तेथून हुसकावण्याचा त्यांना प्रयश आलं। किती दिवस चालेल हे थातूर मातूर? एक ना एक दिवस हे शेतकरी इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। बळीराजाची चूल पेटू न देणाऱ्या या कथित नेत्याला आमदारकीची स्वप्ने पडतात तरी कशी? यांनी ना कुठल्या एका पक्षाची निष्ठा राखली, ना कुठल्या एका नेत्याची इमानदारी राखली। एवढंच कशाला, ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर नेता म्हणून मिरवतात त्याच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय। बिलं देतो म्हणून बळीराजाला झुलवत ठेवणार तरी किती दिवस, किती महिने, किती वर्ष? चेअरमन साहेबांनी या शेतकऱ्यांना भूक असतेच हो, त्यालाही घर असतं, संसार असतं, मुलं बाळ असतात, त्यांनाही कुणाची देणी द्यायची असतात, असेही काही शेतकरी वर्गातून बोललं जातंय। आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नसतात यांचं तरी भान ठेवण्याचं देखील शेतकरी वर्गातून बोललं गेलंय। आपलं कल्याण करून घेताना गरिबांचं तोंड मात्र काळे करू नका, असंही शेतकरी वर्गातून दबक्या आवाजात बोललं जातंय। कॅमेरामन साहस भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर।